आंबा या सीझनमध्ये इतका वीक पॉइंट बनतो, कारण तो वर्षातनं एकदाच येतो आणि तो परफेक्ट. खायचाच असतो सगळ्यांना. पण उष्ण पण आहे आंबा. आंब्यात साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. बरोबर आहे. तर आंबा कसा खावा याच्यापेक्षा किती प्रमाणात खावा, तो खाण्याच्या आधी जसं पाण्यात भिजवून ठेवणं. बरेच जण आंबे ना फ्रीजमध्ये पण ठेवतात हं. आणि ते काढून खातात. हं. तर हे सगळं योग्य आहे का? बघ आंबा फ्रीजमध्ये ठेवला तरी इतर फळांसारखंच होतं ना. सो पाण्यात घालून ठेवण्याला महत्त्व आहे. जर तुम्हाला उष्णतेचा त्रास होतोय, तर तुम्ही आंबा खायच्या आधी तो पाण्यात भिजवून ठेवा. बघा तुम्हाला डोकेदुखी होणार नाही. बऱ्याच जणांना आंबा खाल्ल्यावर डोकं दुखतं किंवा ॲसिडिटी होते किंवा जळजळ होते, तर ते सगळं कमी व्हायला ह्यानी मदत होत असते. आणि मला असं कायम सांगावसं वाटतं, तुम्ही कोणताही आहार घेताना तेव्हा तुम्ही खूप असं विचार नका करू, की हे खाल्ल्यावर मला हे होईल का? जर तुम्ही ते ऑब्झर्व्ह केलेत, की नाही मला हा घटक खाल्ल्यावर त्रास होतोय, तर नका खाऊ. मग मी तुम्हाला आग्रह नाही करणार. पण प्रत्येक वेळी जर तुम्ही असं प्रत्येक घासाला मोजायला लागलात, की एवढ्या कॅलरी आहेत, तर तुम्ही मजा करून अन्नसेवन कधी करणार? म्हणजे आयुष्यामध्ये ना आपला प्रत्येक दिवस परत येत नसतो ना. सो त्या सीझनचा आंबा तर खायलाच हवा आणि तो खाताना तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार काळजी घ्या. जसं की जर तुमची पित्त प्रकृती आहे, ॲड मिल्क. जर तुमची कफ प्रकृती आहे, ॲड घी. म्हणजे आमरसात तूप घाला. आणि जर तुमची वात प्रकृती आहे, तर तुम्ही दूध किंवा तूप काही घालू शकता, की तो आमरस तुम्हाला पचायला सोपा होईल. आता जर तुम्हाला असं जाणवलं, की आमरस खाल्ल्यावर लूज मोशन्स होत आहेत, हं, हं. तर जायफळ घ्या. जायफळ पाणी घ्या किंवा तुम्ही त्याचं प्रमाण कमी करून बघा. कारण आंब्यासारखा मधुर, रसात्मक असं औषध नाही. म्हणजे तुला माहिती आहे का, अनेक व्याधींवरचं औषध पण आंबा आहे. म्हणजे आंब्यासारखं श्रेष्ठ फळ नाही. आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण करतो. आंबवणी असते किंवा आपण लोणचं बघ ना, लोणचं कसं चांगलं राहतं. 1 वर्षभर सुद्धा किती अनेक वर्ष लोणचं चांगलं राहतं, की त्याच्या ज्या काही क्वालिटीज आहेत, त्यामुळे तुमच्या त्वचेपासून, तुमच्या केसांना, तुमच्या पचनाला सगळ्याला फायदा होत असतो. सो आंबा जरूर खा, कारण तो सारक आहे. पोट साफ करतो. जे काही टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढून टाकतो. फक्त प्रमाणात खा. प्रमाण याला कायम महत्त्वाचं आहे, कारण अति तेथे माती.